नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडणूक ही अत्यंत चुरशीची होत आहे। त्यापैकीच एक मतदारसंघ आहे संभाजीनगर। इथे 2019ला मत विभाजनाचा फायदा हा MIMला झाला होता आणि नाट्यमयरित्या इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले होते। आता 2024च्या निवडणुकीत सुद्धा संभाजीनगरमध्ये अनेक उमेदवारांमध्ये लढत असल्याचं पाहायला मिळत आहे। या व्हिडिओमध्ये आपण झालेल्या मतदानानुसार आकडेवारीच्या आधारावर कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो याचं विश्लेषण केलेलं आहे। तर ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर सुरुवात करूया। आता 2024ला संभाजीनगर मतदारसंघात 63.07% एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे। म्हणजेच या मतदारसंघात जवळपास 13 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। यापैकी जवळपास 7,13,000 एवढं मतदान हे मतदारसंघाच्या शहरी भागात झालेलं आहे। शहरी भागात संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर पश्चिम हे मतदारसंघ येतात। तर ग्रामीण भागातून 5,85,000 एवढं मतदान झालेलं आहे। आता सामाजिक समीकरणाविषयी बोलायचं झालं तर या मतदारसंघात OBC मतदारांची संख्या ही मोठी आहे। त्यात बंजारा, माळी, वंजारी, धनगर, राजपूत या समाजाची मोठी संख्या आहे। त्याखालोखाल मराठा समाज हा देखील मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात आहे। त्यानंतर मुस्लिम आणि खालोखाल SC मतदारांचं प्राबल्य या मतदारसंघात आहे। आता आपण विधानसभा मतदारसंघानुसार आकडेवारी पाहूयात की कोणत्या उमेदवाराला इथून किती मतदान झाले आहे। पहिला मतदारसंघ आहे शहर मध्य। या भागातून एकूण 2,11,500 एवढं मतदान झालेलं आहे। या भागात मुस्लिम मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे। इथून जलील यांना 1 लाखाच्या आसपास मतदान होईल असा अंदाज आहे। तर इथून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल हे महायुतीचे उमेदवार असल्यामुळे 2 नंबरला संदीपान भुमरे हे राहतील। तर 3ऱ्या नंबरवर चंद्रकांत खैरे हे असतील। पुढचा मतदारसंघ आहे शहर पूर्व। या भागात 2,06,633 एवढं मतदान झालेलं आहे। हा देखील MIMचा बालेकिल्ला मानला जातो। इथे देखील जलील यांना 1 लाखाच्या आसपास मतं मिळण्याचा अंदाज आहे। इथे भाजपचे अतुल सावे हे आमदार असल्यामुळे इथे सुद्धा संदीपान भुमरे हे 2ऱ्या क्रमांकावर असतील। तर चंद्रकांत खैरे हे 3ऱ्या क्रमांकावर फेकले जातील। आता पुढचा मतदारसंघ आहे शहर पश्चिम। या भागात यावेळेस 2,35,784 एवढं विक्रमी मतदान झालेलं आहे। या मतदारसंघात यावेळेस मोठ्या प्रमाणात मतदारसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। इथे मात्र 3ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली। त्यामुळे झालेलं मतदान हे जवळपास 3ही उमेदवारांमध्ये समान विभागलं जाईल। आता आपण ग्रामीण भागाकडे वळूयात। कन्नड मतदारसंघात 2,17,089 एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे। या मतदारसंघात मात्र चंद्रकांत खैरे यांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे। इथे चंद्रकांत खैरे हे 1 लाखाच्या वर मतदान घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। इथे मात्र 2ऱ्या क्रमांकावर संदीपान भुमरे तर 3ऱ्या क्रमांकावर जलील हे असतील। आता पुढचा मतदारसंघ आहे वैजापूर। इथे एकूण 2,08,82 एवढ्या मतदानाची नोंद झालेली आहे। इथे मात्र चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यात कडवी टक्कर असेल। इथे चंद्रकांत खैरे हे 90,000च्या वर मतदान घेतील असा अंदाज आहे। आता शेवटचा मतदारसंघ आहे गंगापूर। इथे एकूण 2,27,152 एवढं मतदान झालेलं आहे। इथे चंद्रकांत खैरे यांना 1.25 लाखाच्या वर मतदान होईल असं भाकीत आहे। तर 2ऱ्या क्रमांकासाठी भुमरे आणि जलील यांच्यात लढत असेल। आता आपण या सर्व मतदानाचा फायनल अंदाज बघितला तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। 2019च्या तुलनेत 2024 साली एकूण मतदानात जवळपास 1 लाख मतांची वाढ झालेली आहे आणि महायुती, महाविकास आघाडी आणि MIM या 3 उमेदवारांव्यतिरिक्त आणखीन काही उमेदवार हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते। त्यात वंचितचे अफसार खान, अपक्ष JK जाधव, अपक्ष जीवन राजपूत आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांचा समावेश होतो। यामध्ये जीवन राजपूत हे 20 ते 25,000 मतं घेऊ शकतात, तर हर्षवर्धन जाधव हे देखील 25,000च्या आसपास
मतदान घेतील असं दिसतंय। तर वंचितच्या उमेदवाराला 70 ते 75 हजारांपेक्षा जास्त मतदान पडताना दिसत नाहीये। तर ओबीसी 60 ते 70% मराठा, 10% सुशिक्षित मुस्लिम, 20 ते 30% दलित मतदान हे चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने जाताना दिसत आहे। तर जलील यांना मुस्लिम, थोडेफार दलित, थोडेफार हिंदू मतेही जाताना दिसत आहेत। आता या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण फायनल टोटल काढली तर जलील यांना 3,75,000च्या आसपास मतदान होताना दिसत आहे। तर चंद्रकांत खैरे यांना 4,50,000 इतकं मतदान झाल्याचं दिसत आहे। तर संदीपान भुमरे यांना 3,50,000च्या आसपास मतदान झाल्याचं दिसत आहे। याचाच अर्थ चंद्रकांत खैरे हे 70 ते 75 हजारांच्या लीडने संभाजीनगरचे पुढचे खासदार म्हणून निवडून येतील असा अंदाज आहे। तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून सांगा आणि आणखीन मतदारसंघाचं अशाच प्रकारचं विश्लेषण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।